नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ऋषिकेशच्या नकळतच आता जानकी गुलाबदादांना फोन करते आणि विचारते, गुलाबदादा तुम्ही फराळ दिलात का घरी? तर आता गुलाबदादा म्हणतात की हो वहिनीसाहेब, मी फराळ घरी दिला आहे. तर जानकी विचारते, मग काय म्हणालात आई? आईने काही विचारलं का? तर आता गुलाबदादा म्हणतात की हो, आईसाहेबांनी विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु मी त्यांना खोटं उत्तर दिलं. तर जानकी म्हणू लागते, बरं ठीक आहे. तर गुलाबदादा म्हणतात, नियतीचा खेळ पण बघा ना वहिनीसाहेब, अहो आज रणदिवे कुटुंबाच्या दिवाळीची सुरुवात ही तुमच्या आजच्या फराळानेच झाली आहे. तर आता जानकी म्हणते, चला तर मग मी केलेला फराळ सार्थकी लागला म्हणायचा. आज माझ्या कुटुंबामध्ये माझ्या हातचा फराळ मिळाला हे ऐकूनच मला खूप बरं वाटत आहे. तर जानकी गुलाबदादांना म्हणते, मी परत एकदा तुमचे मनापासून आभार मानते गुलाबदादा, हे सगळं काही तुमच्यामुळेच शक्य झालं आहे. आणि गुलाबदादा सॉरी की माझ्यामुळे तुम्हाला आईशी खोटं बोलावं लागलं. तर गुलाबदादा म्हणतात, वहिनीसाहेब अहो काहीच हरकत नाही. जर एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला खोटं बोलावं लागत असेल तर काहीच हरकत नाही. आणि तसंही तुम्ही सर्वजण लवकरच एकत्र येणार आहात याची मला पूर्ण खात्री आहे. तर जानकी म्हणू लागते, गुलाबदादा त्या क्षणाची त्या दिवसाची मी अगदी मनापासून वाट पाहत आहे. तर गुलाबदादा म्हणतात, तो दिवस लवकरच येणार आहे. आता जानकीही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असते. तर जानकी गुलाबदादांना म्हणू लागते, गुलाबदादा आता ठेवू का फोन? तर गुलाबदादा म्हणतात, बरं ठीक आहे वहिनी. आता जानकी फोन ठेवते आणि आई आणि नानांचा फोटो पाहत जानकी मनाचीच म्हणते, आई आणि नाना तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत तुमची ही जानकी आहे तोपर्यंत तुमची दिवाळी अशी झगमगतच राहणार. आता जानकी खुश असते. दुसरीकडे जानकी आता ऋषिकेशच्या नकळतच दिवाळीच्या पहिल्या दिवशी जानकी आपल्या घरी आलेली असते. आता घरी येतात जानकीला खूप आनंद झालेला असतो. ज्यावेळी जानकी पहिल्या पायरीवर पाऊल ठेवते त्यावेळी जानकी अगोदर आपल्या घराचा आशीर्वाद घेते. आता जानकी प्रत्येक वस्तू अगदी आपल्या मायेनेच पाहत असते. आता जानकी रणदिवे कुटुंबाच्या असणाऱ्या नेमप्लेटवर मायेच्या स्पर्शाने हात फिरवते. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये जानकीची कोणती ना कोणती आठवण दडलेलीच असते. आता ज्यावेळी जानकी प्रत्येक वस्तूला स्पर्श करत असते त्यावेळी जानकीच्या आठवणी जाग्या होतात. जानकीला घालवलेले त्या घरातील प्रत्येक क्षण आठवत असतात. आता जानकी ज्यावेळी दरवाजावरून मायेच्या स्पर्शाने हात फिरवते त्यावेळी जानकीला तो प्रसंग आठवतो. त्या दिवशी सुमित्राताईंनी जानकीवर आरोप केलेले असतात. त्या दिवशी ऋषिकेश जानकीला घेऊन ओवीला घेऊन घराबाहेर पडलेला असतो. घराबाहेर पाऊल टाकलेले क्षण जानकीला आठवतात. तर जानकी मनाशीच म्हणते की हे माझं घर आहे. माझं घर नेहमीच सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जावं असंच मला कायम वाटत राहील. मी असतानाही आणि नसतानाही माझं हे कुटुंब कायमच हसत राहावं असं म्हणत जानकी प्रत्येक वस्तू अगदी मायेनेच पाहत असते. तिने आत्तापर्यंत 10 वर्ष रणदिवे कुटुंबामध्ये घालवलेले प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर येत असतात आणि आपसूकच तिच्या डोळ्यातून अश्रू अनावर होतात. आता जानकी पदर खोचून कामाला सुरुवातही करते. घरातील कोणालाही काहीच माहीत नसतं. आता जानकीच्या सवयीप्रमाणे जानकीने अंगणात सडा टाकायला घेतलेला असतो. सडा टाकत असतानाही जानकीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज आलेलं असतं. कारण कित्येक दिवसानंतर आपल्या अशा अंगणात सडा टाकत असताना तिला खूप आनंद झालेला असतो. आता सडा टाकून झाल्यानंतर जानकीचं आवडतं काम असतं ते म्हणजे रांगोळी काढणं. कारण घरासमोर रांगोळी काढणं हे जानकीला खूप आवडत असतं. आता त्याचप्रमाणे जानकीने खूप सुंदर अशी रांगोळी रणदिवे कुटुंब आशीर्वाद बंगल्याच्या समोर काढलेली असते. आता जानकीची रांगोळी काढून झाल्यानंतर जानकी दिव्यांची उजळण करायला घेते. दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळे जानकी खूप सारे दिवे हे आपल्या घरासाठी घेऊन आलेली असते. आता सर्वांच्या नकळतच जानकीने दिव्यांची आरास केलेली असते. जानकीने काढलेल्या रांगोळीच्या मधोमध जानकी एक दिवा ठेवते आणि त्यानंतर जानकीचं आवडतं काम म्हणजेच तुळशी मातेची पूजा करणं. आता जानकी ज्यावेळी तुळशी मातेची पूजा करण्यासाठी येते त्यावेळी जानकीला सौमित्राचे शब्द आठवतात, वहिनी अगं तू घरी नाही म्हटल्यावर अंगणातील तुळसही कोमेजून गेली आहे. आता जानकी तुळशी मातेला पाणी घालते. तुळशी मातेवरून मायेच्या स्पर्शाने हात फिरवत म्हणते, मी असेपर्यंत रणदिवे कुटुंबाची तुळस कधीही कोमेजू देणार नाही.
आता जानकी तुळशी मातेचा आशीर्वाद घेते आणि कोणाला कळायच्या अगोदरच जानकी म्हणजेच रणदिवे कुटुंबाची लक्ष्मी पुन्हा एकदा तिथून निघून जाते. आता जानकी तिथून निघून जाते तर तेवढ्यातच तिथे सुमित्राताई बाहेर येतात. परंतु तोपर्यंत जानकी मात्र निघून गेलेली असते. आता सुमित्राताई सूर्यदेवांचा आशीर्वाद घेतात तर त्याचवेळी सुमित्राताईंचं लक्ष नकळतच तिथे असणाऱ्या रांगोळीजवळ जातो. आता रांगोळी काढलेली असते. आता एवढी सुबक रांगोळी पाहून सुमित्राताईंना धक्काच बसतो. सुमित्राताई मनाशीच म्हणतात, एवढी छान रांगोळी आणि नक्की ही कोणी काढली असावी आणि दिव्यांची आरासही केलेली असते. त्याचवेळी सुमित्राताईंचं लक्ष आता तुळशी मातेकडे जातो. आता तुळशीची पूजाही केलेली असते. सुमित्राताई तुळशी मातेकडे येतात आणि म्हणू लागतात, एवढ्याच सकाळी उठून रांगोळी काढली आहे, एवढी छान दिव्यांची आरासही केलेली आहे, एवढंच काय तर तुळशीची पूजाही केलेली आहे, परंतु हे सगळं काही कोणी केलं असावं? सुमित्राताई विचार करू लागतात. परंतु सुमित्राताईंना मात्र काहीच माहीत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऋषिकेश उठल्यानंतर आता जानकीला पाहतो, परंतु जानकी मात्र त्याला कुठेच दिसत नाही. त्यावेळी आता ऋषिकेश ओवीला उठवायला घेतो. ओवी मात्र काही उठत नसते. तर ऋषिकेश म्हणू लागतो, उठा उठा, दिवाळी आली, अभंग स्नानाची वेळ झाली. तर ओवी म्हणू लागते, बाबा अहो सकाळी सकाळीच गाणी नका ना म्हणू. तर आता ऋषिकेश म्हणतो, ओवी बाळा, अगं तुझ्या आवडीचा सण आला आहे, तुला दिवाळी सण खूप आवडतो ना, मग उठ आता. आता उठल्यानंतर आई आपल्याला उठणं लावेल आणि त्यानंतर आपण अभंग स्नान करणार आहोत आणि ते झाल्यानंतर फराळ खायला मिळणार आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझं आवडती गोष्ट ती म्हणजे फटाके उडवणं. आता तुला फटाके वाजवायला खूप आवडतात ना, मग उठ बघू. तर ओवी म्हणते, बाबा 5 मिनटं. ऋषिकेश म्हणतो, ओवी बाळा. परंतु त्याचवेळी तिथे जानकी आलेली असते. जानकी म्हणू लागते, 5 मिनिट नाही, 2 मिनिट नाही, आता तर उठावंच लागेल. आता ऋषिकेश आणि जानकी दोघंही मिळून ओवीला उठवतात. तर ओवी म्हणू लागते, आई अगं थोडं झोपू दे ना. तर जानकी म्हणते, नाही नाही, आज झोपायला मिळणारच नाही, कारण आज तर दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि पहिलाच दिवस असा जास्त वेळ झोपून राहणं योग्य नाही आणि म्हणूनच तुला आज तर उठावंच लागेल. असं म्हणत जानकी आता ओवीला उठवते आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत म्हणते, ओवी बाळा शुभ दीपावली. तर त्यानंतर ऋषिकेश जानकीला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. तर जानकी ऋषिकेशला. आता तिघंही खूप आनंदात असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्राताई घरात येतात आणि आजीला आवाज देत म्हणतात, आई अगं अंगणामध्ये एवढी छान रांगोळी काढली गेली आहे, तुळशी मातेची पूजाही झाली आहे, हे सगळं नक्की कोणी केलं आहे? तर आता आजी म्हणतात, कोणी म्हणजे खरंच गुणाची आहे का तुझी सून? तर आता सुमित्राताई विचारतात, अगं तू कोणाबद्दल बोलतेस आई? तर आता सुमित्राताईंना आजी म्हणू लागतात, अगं कोणाबद्दल म्हणजे काय, तुझी सून ऐश्वर्या, माझी गुंड्या. तर आता सुमित्राताई विचारतात, तिने हे सगळं केलं आहे? आजी म्हणतात, हो, हे सगळं काही ऐश्वर्यानेच केलं आहे. तेवढ्यातच तिथे सारंग येतो. सुमित्राताई सारंगला विचारतात, सारंग अरे ऐश्वर्या कुठे आहे? एवढी छान दिवाळीची तयारी केली तिने, मग आता दिसतही नाही आहे कुठे? तर सारंग म्हणतो, आई अगं ती झोपली आहे, तिचा थोडा हात दुखत होता आणि म्हणूनच मी तिला झोपायला सांगितलं आहे आणि हो तिच्यासाठी क्रीमही घेऊन आलो आहे. असं म्हणत आता सारंग तिथून निघून जातो. तर आता सुमित्राताई आजींना म्हणतात, ऐकलंस काय, काय म्हणाला सारंग? ऐश्वर्या अजून तर झोपलीच आहे. तर आजी म्हणतात, हो ग, ती झोपली आहे, पण मला एक सांग, रांगोळी काढून अंगणामध्ये सडा टाकून आणि त्यानंतर तुळशी मातेची पूजा करून कोणी झोपू शकत नाही का? आता मात्र सुमित्राताईंना काय बोलावं काहीच कळत नाही. तर सुमित्राताई म्हणतात, आई तू काय बोलतेस ना हे तुझं तुलाच माहीत, परंतु आता मला जाऊन स्वतःच पाहावं लागेल. असं म्हणत सुमित्राताई ऐश्वर्याच्या रूमच्या दिशेने निघालेल्या असतात. तर आता आजी सुमित्राताईंना थांबवण्याचा प्रयत्न करतात. तर सुमित्राताई म्हणतात, आई आता मला तुझं काहीच ऐकायचं नाही. असं म्हणत सुमित्राताई आजींचं काही ऐकून न घेता आता ऐश्वर्याला पाहण्यासाठी जातात. तर आजी म्हणू लागतात, मी माझ्या ऐश्वर्याला सण्याच्या झाडावर चढवायला निघाली, परंतु हा सारंग त्याने मलाच खाली उतरवलं आहे. परंतु नाही, आता मलाच जाऊन ऐश्वर्याला मदत करावी लागेल. असं म्हणत आजी ऐश्वर्याची मदत करण्यासाठी सुमित्राताईंच्या मागोमाग ऐश्वर्याच्या रूममध्ये निघून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकीने आता ऋषिकेश आणि ओवीला उठणं लावायला सुरुवातही केलेली असते. आता जानकी ज्यावेळी ऋषिकेशना उठणं लावत असते त्यावेळी ऋषिकेशला आपल्या घराची, घरातील माणसांची सगळ्यांचीच आठवण येत असते. कारण रणदिवे कुटुंबासोबत असताना, आपल्या कुटुंबासोबत असताना ऋषिकेशने दिवाळीमध्ये केलेली मज्जा आणि प्रत्येक सणांमध्ये कुटुंब एकत्रपणे करण्यात असणारी मज्जा ऋषिकेशला आठवू लागते. आपलं एकत्र कुटुंब ऋषिकेशच्या डोळ्यासमोर येतं. तर ऋषिकेश आता त्यामध्ये हरवून गेलेला असतो. तर जानकी ऋषिकेशला भानावर आणते आणि विचारते, ऋषिकेश काय झालं आहे? परंतु ऋषिकेश मात्र काहीच सांगत नाही. तर त्यानंतर जानकी आता ओवीला उठणं लावायला घेते. आता जानकीने
ओवी आणि ऋषिकेशला उठणं लावलेलं असतं. दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्राताई ऐश्वर्याच्या रूममध्ये येतात, परंतु ऐश्वर्या मात्र शांत झोपलेली असते. सुमित्राताई ऐश्वर्याला आवाज देतात. ऐश्वर्या दचकूनच उठते, तर सुमित्राताई ऐश्वर्याला म्हणतात, ऐश्वर्या अगं काय हा अवतार? अगं आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि तू या घरची लक्ष्मी आहेस, घरची सून आहेस म्हटल्यावर सकाळी लवकर उठून तयार व्हायचं. अगं घरात सण असताना साडी नेसावी, दागिने घालावी आणि तयार व्हावं. घरच्या सुनेने असं छान तयार झालं तरच आपलं घर अगदी प्रसन्न वाटतं, परंतु तू तर अजूनपर्यंत झोपलीच आहेस. तर ऐश्वर्या मात्र काहीच बोलत नाही. तर सुमित्राताई ऐश्वर्याला म्हणतात, ऐश्वर्या अगं तू तर अजूनपर्यंत झोपली आहेस, मग अंगणात नक्की रांगोळी कोणी काढली? तर ऐश्वर्या मनाशीच म्हणते, रांगोळी? अजून आंघोळीचा पत्ता नाही, तर रांगोळी कुठून असणार? परंतु त्याचवेळी ऐश्वर्याचं लक्ष आजीकडे जातो. तर आजी आता ऐश्वर्याला खुणावूनच सांगत असतात की ती रांगोळी तूच काढली आहेस असं सांगायचं आहे. तर ऐश्वर्या म्हणू लागते, ती रांगोळी ना निळी, पिवळी, लाल कलर भरलेली अशीच असते ना ती रांगोळी, ती मीच काढली आहे. तर आता सुमित्राताई म्हणतात, हो हो तीच रांगोळी. तर आता ऐश्वर्या म्हणते की हो ती तर रांगोळी मीच काढली आहे. तर सुमित्राताई म्हणतात, म्हणजे रांगोळी काढून पुन्हा एकदा झोपण्यासाठी आलीस का? आता मात्र ऐश्वर्याला काय बोलावं काहीच कळत नाही. तर आजीने सांगितल्याप्रमाणे ऐश्वर्या सांगू लागते, माझा हात भरपूर दुखत होता ना, म्हटलं आराम करावा आणि म्हणूनच थोडा आराम करत होते. तर सुमित्राताई म्हणतात, कशाने? फराळ करून का? आता मात्र ऐश्वर्या शांतच होते. सुमित्राताई म्हणतात, चल ऐश्वर्या खूप उशीर होत आहे. असं म्हणत सुमित्राताई तिथून निघून जातात. तर ऐश्वर्या म्हणू लागते, काय कटकट आहे, त्या रांगोळीचं एवढं का कौतुक केलं जात आहे? साधी रांगोळीच तर काढली गेली आहे, तरीसुद्धा तिचं एवढं कौतुक? राहून देत, मला काय करायचं आहे, माझी झोप अजूनही पूर्ण झाली नाही. असं म्हणत आता ऐश्वर्या पुन्हा एकदा झोपी जाणार. परंतु सुमित्राताई आता ऐश्वर्याला पुन्हा एकदा आवाज देतात, त्यामुळे ऐश्वर्याला काही झोपता येत नाही. ऐश्वर्याला नाईलाजाने का होईना परंतु उठावंच लागतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकीने आपल्या घरासमोर खूप छान अशी रांगोळी काढलेली असते. तर तेवढ्यातच तिथे ओवी येते आणि ओवीला ती रांगोळी भरपूर आवडलेली असते. ओवी आता रांगोळीचं कौतुक करत म्हणते, आई अगं खरंच किती छान रांगोळी काढली आहेस, परंतु आई तू माझ्यासाठी का नाही थांबलीस? खरंच मलाही रांगोळी काढायची होती, मग तू थांबायचं ना माझ्यासोबत. आता ओवीचा तो नर्वस चेहरा पाहून जानकीला खूप वाईट वाटतं. जानकी म्हणू लागते, ओवी बाळा अगं आजचा एक दिवस मला माफ कर ना, खरं तर मी खूप घाईत होते आणि म्हणूनच मी तुझी वाट नाही पाहिली, परंतु उद्यापासून तुझ्यासोबतच मी रांगोळी काढायला येईल, तुला घेऊनच रांगोळी काढेन, काही काळजी करू नकोस. तर आता ओवी म्हणते, बरं ठीक आहे आई. तर आता जानकी ओवीला म्हणते, ओवी जा बाबांना बोलावून घेऊन ये, बाबांना म्हणावं की आई फराळ देत आहे. आता ओवी बाबांना आवाज देण्यासाठी निघून जाते. तर इकडे जानकी मनाशीच म्हणते, ओवी बाळा मला माफ कर, आज आपल्या घरी जाऊन रांगोळी काढायची होती आणि म्हणूनच मी तुला काहीच सांगितलं नाही. जानकीला रणदिवे कुटुंबाची भरपूर आठवण येत असते, परंतु दुसरा कुठलाच पर्याय नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्राताईंनी पाठ मांडलेले असतात आणि आता सारंग आणि सौमित्राला आवाज देऊ लागतात. सारंग पुढे येतो आणि विचारतो, आई अगं आलोच आहे. तर आता सुमित्राताई सारंगला म्हणतात, अरे परंतु सौमित्र कुठे आहे? तर आता सारंग म्हणू लागतो, येतच असेल, परंतु आई अगं आज तर आमच्या बायका उठणं लावणार आहेत ना, मग तू एवढी धावपळ का करतेस? सुमित्राताई म्हणतात, हो का, परंतु एक गोष्ट विसरलायस का सारंग तू? अरे आजच्या दिवशी आईच उठणं लावते आणि पाडव्याच्या दिवशी बायको उठणं लावते. तर सारंग म्हणतो, असं आहे का? अगं आई मी कधी तुला विचारलं नाही आणि तू काही मला सांगितलं नाही. तर सुमित्राताई म्हणतात, बरं ठीक आहे, परंतु चल आता उठणं लावून घ्यायचं आहे. तर आता सारंग म्हणतो की हो आलोच मी. असं म्हणत सारंग तिथून निघून जातो. तर आता सुमित्राताई ऐश्वर्याला आवाज देऊ लागतात. तर ऐश्वर्या येताच म्हणते, आई काय झालं बोला ना. तर सुमित्राताई म्हणतात, ऐश्वर्या अगं तू विसरली आहेस का, आज दिवाळीचा सण आहे आणि आत्तापर्यंत आपली कुठलीच तयारी झाली नाही आहे. तर ऐश्वर्या म्हणते, आई होईलच ना. तर सुमित्राताई म्हणतात, अगं दिवाळीच्या पहिल्या दिवशी घरातील सर्व पुरुषांना उठणं लावायचं असतं, तू उठणं आणलंयस ना, कुठे आहे उठणं? तर ऐश्वर्या म्हणते, उठणं? तर सुमित्राताई म्हणतात, हो अगं मी तुला कालच सांगितलं होतं की उठणं घेऊन ये. आता मात्र ऐश्वर्याला काहीच माहीत नसतं, उठणं म्हणजे काय हेच तर ऐश्वर्याला माहीत नसतं. तर ऐश्वर्या म्हणू लागते, उठणं? तर आजी म्हणतात, हो अगं दिवाळीच्या दिवशी जे अंगाला लावलं जातं ते तुला माहीत नाही आहे का? तर ऐश्वर्या म्हणते, अच्छा ते का? तर सुमित्राताई म्हणतात, हो तू आणलं नाही आहेस का? तर ऐश्वर्या म्हणते, आई अहो मी विसरले, मी आत्ताच घेऊन येते. असं म्हणत ऐश्वर्या उठणं आणण्यासाठी जात असते, परंतु त्याचवेळी सुमित्राताई ऐश्वर्याला थांबवतात आणि म्हणतात, ऐश्वर्या थांब, तू आत्ता उठणं आणायला जाणार आहेस का? अगं आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि तू तर काहीच तयारी केली नाही आहेस, अगं साधं उठणंही आणून ठेवलं नाही आहेस. तुला तर मी अगोदरच म्हणाले होते की उठणं घेऊन ये, परंतु नाही, तुला तेही लक्षात राहिलं नाही. म्हणाली होतीस की मी सगळं काही नीट करेन, फराळ बनवेन,
परंतु फराळाचा एकही पदार्थ तुला अद्यापही जमला नाही आणि म्हणे की मी सगळी तयारी केली आहे. अगं जानकी, दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी उठून पाट आणि उटणं घेऊन इथे उभीच असायची. मी आवाज देण्याअगोदर जानकी इथे तयार असायची. परंतु तुझ्या बाबतीत तर तसं काहीच घडत नाही आहे. आता मात्र ऐश्वर्याला खूप राग येत असतो. सुमित्राताई म्हणू लागतात, घरच्या सुनेने सर्व तयारी करायची असते, परंतु ऐश्वर्या तुझ्या हातून तर कोणतीच तयारी होत नाही. तू फक्त बोलतेस, बाकी काहीही करत नाही. असं म्हणत आता सुमित्राताई ऐश्वर्यावर खूप चिडलेले असतात. आता नकळतपणे का होईना, परंतु सुमित्राताईंच्या तोंडून जानकीचं कौतुक होत असतं. आता त्याच वेळी तिथे सौमित्र येतो आणि म्हणू लागतो, अगदी बरोबर आहे आई तुझं, परंतु कसं आहे ना, चांगल्या सवयी लावून जाणाऱ्या वाईटच असतात. आज या ऐश्वर्याने तुला नाराज केलं असेल, परंतु मी तुला नाराज करणार नाही. असं म्हणत आता सुमित्राताईंच्या हातामध्ये उठण्याचं पॉकेट देतो. तर आता सुमित्राताई म्हणतात, अरे उटणं तू घेऊन आलास? तर सौमित्र म्हणतो की हो, मी आणि अवंतिका मुंबईवरून येत असतानाच उटणं घेऊन आलो होतो. तर आता ऐश्वर्या रागानेच पाहत असते. तर त्यानंतर आता सर्वजण उटणं लावण्यासाठी बसतात, परंतु सौमित्र पाटावर न बसता खाली बसतो. सुमित्राताई म्हणू लागतात, सौमित्र अरे पाटावर बस ना, काय झालंय? तर सौमित्र म्हणतो, मी पाटावर बसणं केव्हाच सोडलं आहे. ज्या दिवसापासून या घरामध्ये 3 नाही तर 2 पाट मांडले जात होते तेव्हापासूनच. आता मात्र सुमित्राताईंना खूप वाईट वाटतं. तर आता सौमित्र म्हणू लागतो, उटणं लावतेस ना? तर आता सौमित्र उटणं लावायला सांगत असतो, परंतु सुमित्राताईंना खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ओवी आणि ऋषिकेश फराळासाठी हट्ट करत असतात. जानकी त्यांच्यासाठी फराळ घेऊन येताच दोघंही फराळावर तुटून पडतात. जानकीकडे कोणाचा लक्षही नसतो. जानकी म्हणते, थांबा थांबा, काय चाललंय तुमचं? फराळ बनवणाऱ्याला तरी विचारा की फराळ कसा झाला आहे. तर आता ऋषिकेश म्हणू लागतो, आम्ही फराळावर तुटून पडलो आहे, याचा अर्थ फराळ छानच झाला असणार. तर जानकी म्हणते, मला कसं कळणार? तर ऋषिकेश आणि ओवी दोघंही आता जानकीला चकली बनवतात. तर त्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो, जानकी मला एक सांग, तू सकाळी कुठे गेली होतीस? तर जानकी म्हणते, अहो इथेच होती, अंगणात रांगोळी काढत. ऋषिकेश म्हणतो, मी अंगणातही येऊन गेलो. आता जानकीला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर ओवी म्हणू लागते, आई अगं माझ्यासाठी करंजी घेऊन ये. तर जानकी करंजी आणण्यासाठी निघून जाते, परंतु जानकी काहीतरी लपवत आहे हे ऋषिकेशच्या लक्षात आलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ज्यावेळी रणदिवे कुटुंबामध्ये लक्ष्मीपूजनाची सुरुवात केली जात असते त्याचवेळी लाईट गेलेली असते. तर आता सुमित्राताई म्हणू लागतात, ऐन लक्ष्मीपूजनाच्या वेळी लाईट कशा गेल्यात? आता सर्वजण पणत्या घेऊन ज्यावेळी बाहेर येतात त्यावेळी मात्र महावितरणची माणसं बाहेर येऊन उभी असतात. तर सौमित्र म्हणू लागतो, काय झालंय, लाईट कशा गेल्या आहेत? तर ते म्हणू लागतात की तुम्ही बिलच भरलं नाही आहे. तर ऐश्वर्या म्हणते, बिल कोण भरतं? तर सारंग म्हणू लागतो की जानकी वहिनी. तर सौमित्र म्हणतो, आई तू पाहिलंयस ना, जानकी वहिनी या घरातून निघून गेली तरीसुद्धा जानकी वहिनीची उणीव कायमच भासत राहते. कारण जानकी वहिनी ही एकमेव अशी आहे की जी दिवाळीनंतरही लक्ष्मीपूजननंतरही लक्ष्मी म्हणून पूजावं, ती फक्त जानकी वहिनीच आहे. आता मात्र सुमित्राताई शांतच होतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ऋषिकेशने कंदील आणि लाईट चालू केलेले असतात आणि म्हणू लागतो, आज दिवाळी सण आहे आणि आज कंदील लागला म्हणून दिवाळी आहे आणि माझ्या दोन्ही लक्ष्मी खूप खुश आहेत म्हणून दिवाळी आहे. आता ऋषिकेश, जानकी आणि ओवी फटाके वाजवत असतात. तर दुसरीकडे त्यांचा फोटो ऐश्वर्याला मिळालेला असतो. ऐश्वर्या म्हणू लागते, जानकी तुला फटाके वाजवायची जास्तच हौस आहे ना, मग आता बघ मी तुमचा कसा फटाका वाजवते. तर आता पुढे नक्की काय होणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.